वांस भाग 2 मराठी कथा. महिन्याचे 28 दिवस उलटले की तिच्या सासूचं तिला सारखं विचारणं, मासिक पाळीबद्दल चौकशी करणं. यावेळी तरी चांगली बातमी असू दे ग बाई, असं म्हणणं. प्रत्येक ठिकाणच्या देवांना भरमसाठ नवस करणं. बाळासाठी हे करेन ते करेन, अंगडी टोपली बरंच आणि बरंच काही. रेशू कावरी-बावरी होऊन जायची. तिला वाटायचं केवढी ही स्वप्न आणि त्या स्वप्नात वावरण्याची ती अनुभवण्याची स्वप्न बघणारी ही माणसं. नवीन काहीच नाही. बहुतेक घरोघरी जिथे स्त्रीला मूल होत नाही तिथे हे आणि हेच चालू असते. कुठे तिला प्रेमाच्या बंधनात ठेवून अपेक्षांच्या गोड शब्दांनी मारलं जातं, तर कुठे तिला वांसारख्या शब्दांनी टोचलं जातं. रेशूला आशा तर होती, पण शेवटी माणूसच ती. घरातल्यांच्या ह्याच अपेक्षांनी आणि बाहेरच्यांच्या असल्या शब्दांनी तुटत चालली होती. कुणीतरी मग दत्तक घ्यायचा सल्ला दिला. त्यावर मुकुंद नाराज झाला. सासूबाई म्हणाल्या, दुसऱ्यांच्या कुणाच्या ज्योतीने आपलं घर उजळायची काय गरज? मग ह्यावर उपायही त्याच लोकांनी सुचवला. मुकुंदचं दुसरं लग्न. मुकुंद रेशूवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत होता. दुसऱ्या लग्नाचा विचार करणंही मुकुंदला विश्वासघात केल्यासारखं वाटायचं. ते शक्यच नव्हतं. पण कुणी रेशूला विचारलं का तिला काय हवं होतं नक्की? माणूस जेव्हा रोज रोज अंधारातनं चालू लागतो तेव्हा तो उजेडातनं चालायचाच विसरून जातो. रेशूचं अगदी तसंच झालं होतं. हिरमसून गेली होती रेशू. रोज नव्या दिवसाकडनं आपलं एकच मागणं मागायची. येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी आशा बनून यायचा. पण हल्ली असं काहीच घडत नसल्यासारखं वाटू लागलं होतं. हसती खेळती रेशू, सतत बडबडणारी रेशू कुठेतरी हरवली होती. ती कुठे हरवली होती हे तिच्या घरातल्या आणि आजूबाजूच्या सगळ्याच लोकांना माहीत होतं. पण तिला ह्यातून बाहेर कोण काढणार? कुणाचा आधार तिला मिळणार? मातृत्वाच्या सुखासाठी तिचा जीव इतरांपेक्षाही कितीतरी पटीने झुरतोय हे लोकांना काय कळणार? दत्तक मूल म्हणजे मुकुंदला दुसऱ्या कुणीतरी निपजलेलं मूल वाटत होतं. तर सासूला स्वतःच्या खानदानाचं नाव लावणारा, स्वतःच्या खानदानातच जन्म घेणारं मूल हवं होतं. ह्यात कुठेतरी रेशूची होणारी घुसमट कुणाच्याही लक्षात येत नव्हती. प्रत्येक स्त्रीला आई होणं म्हणजे स्त्री जन्माचं सार्थक होणं. तिच्या स्त्रीत्वाला मातृत्वाची देवानं दिलेली अनमोल भेट. पण ही भेट प्रत्येक स्त्रीच्या नशिबात असतेच असं नाही. मग जिला आई होता येत नाही त्या स्त्रीचं स्त्रीत्व इतकं कमी का लेखलं जातं? वांस, निपुत्रिक अशा शब्दांची टोचणी का दिली जाते? का त्यावेळी तिच्या मनातल्या स्त्रीमनाला समजून घेतलं जात नाही? बाळाच्या जन्मासाठी स्त्री जेवढी जबाबदार तेवढाच पुरुषही असतो. तसंच दुःख दोघांचंही सारखंच असतं. बाबा अशी हाक ऐकायला मुकुंदचेही कान तरसले होते. पण त्याच्या मनातली ही दत्तक मुलाबद्दलची कडी काही केल्या त्याला निघत नव्हती. त्याच एका कडीमुळे रेशूच्या मनाचं दार तिला इच्छा असतानाही खोलता येत नव्हतं. रेशूला फक्त बाळ हवं होतं. ते कुणी जन्माला घातलंय ह्याच्याशी तिला काही एक घेणं देणं नव्हतं. आई ह्या जिवंत शब्दानंच तिला आपलं सुख पदरात भरभरून घ्यायचं होतं. नाजूकशा ओठातून निघणारे बोबडे बोल ऐकून त्यांना समजून घेण्याचा निरागस प्रयत्न तिला करायचा होता. त्याला इवलेसे घास भरवायचे होते. खूप सारी स्वप्न तीही पाहत होती. पण तिच्या स्वप्नांना एक बांध होता.
मुक्तपणे बघताही न येणारी स्वप्न पुराशी बाळगण्याचं धाडस म्हणायला हवं. स्त्री कधीच वांझ नसते. तिच्यातली ममता नेहमीच जागी आणि जिवंत असते. स्वतःच्या पोटी जन्म दिला नाही म्हणून ती वांझ असणं किती हे अडाणीपणाचे विचार तिची तळमळ कुणालाही सांगून समजण्यासारखी नसते. आभाळभर मायेचं पांघरून छोट्याशा पिल्लावर घालायची आस ही ममतेला असतेच. त्याच पिल्लावर ऊन पावसातही तग धरून राहणाऱ्या झाडाखाली सावलीही तिला धरायची असते. पण त्यासाठी तिला ते पिल्लू आपलंच हवं, आपल्याच रक्तामांसाचं हवं. हा अट्टहास का कशासाठी? रेशूही अशाच वातावरणात गुदमरली होती. मुकुंदच्या प्रेमाचा विळखा सोडवत नव्हता. त्याच्या अपेक्षांचं ओझं खांद्यांना पेलवेनासही झालं होतं. पण त्या परिस्थितीत मुकुंदला समजावण्याचा प्रयत्न मात्र ती करू शकली नाही. तिला वाटायचं त्याच्या मनातलं त्याने मोकळेपणाने सांगितलं. त्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही, मग त्याच्या भावनांचा जीव घेण्याचा अधिकार मला नाही. मला त्यात स्वतःच्या स्वप्नांची पंख जाळून राख झाली तरी चालतील. अंधाऱ्या खोलीत स्वतःला जखडून घेणाऱ्या अशा कितीतरी रेषू आहेत. कितीतरी रेषू लोकांच्या जळजळीत शब्दांचे घास सोसतायत. अगदी स्वतःला वाळीत टाकून घेण्याइतपत वेळ त्यांच्यावर येते. मूल जन्माला घालण्यासाठीच स्त्रीचा जन्म असतो, नाहीतर तिच्या स्त्री होण्याचा काहीच फायदा नाही असं समजणाऱ्या या समाजाला त्या स्त्रीच्या अंतर्मनातल्या वेदना कधी कळणार? कधी तिच्या श्वासात तिच्या अपेक्षांची वर्दळ, त्यांची चाहूल असते हे तिला वांझ म्हणणाऱ्या लोकांना कसं कळणार? तिला बोलता येत नाही, पण तिच्या आसवांचा प्रत्येक थेंब आक्रोश करून सांगत असतो की मलाही आई व्हायचंय, मलाही मातृत्वासारखं देण जपायचंय, मलाही माझ्या बाळाला जोजवायचंय, मलाही आई व्हायचंय, मलाही आई व्हायचंय.